रस्ता नाही आहे, हा यमलुकी जाण्याचा रस्ता आहे. यमदूताचा रस्ता आहे असं. अच्छा अच्छा असं. कामाच्या समोर काल 2 बाईकवाले ते पडले. प्रशासन हप्ते खातोय म्हणून रस्ते खराब होतात. टक्केवारी टक्केवारी बंद व्हायला पाहिजे. कैसे इंजीनियर कैसे कॉन्ट्रैक्टर पैसा लेने का बोलते ना, अपना काम बनता बाहर में जाए जनता. मनोर रस्त्यावर अगदी वळणावर जो रस्ता आहे त्या रस्त्याची ठेकेदाराकडून वारंवार तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते. मात्र तिथली स्थिती पुन्हा जैसे थे होऊन जाते. मात्र यामुळे या रस्त्यावरील खड्ड्यांचा वाहन चालकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना देखील घडत असल्याची माहिती एका प्रवाशाच्या माध्यमातून समोर आली आहे. मात्र या रस्त्याच्या कामात टक्केवारी घेण्याचे काम थांबवा आणि रस्त्यांची कामे नीट करून वाहन चालकांना योग्य सुविधा द्या अशी मागणी सध्या करण्यात येत आहे. सर, जो तात्पुरती मलम पट्टी थी वो तो फिर से पानी में चली गई, इसके बारे में सर क्या कहेंगे? तो हमको ही पता था, उनको नहीं समझ में आता क्या मालूम है कैसे इंजीनियर कैसे कॉन्ट्रैक्टर पैसा लेने का बोलते ना, अपना काम बनता बाहर में जाए जनता. अच्छा, वो हिसाब हुआ है. ये उस दिन भरी, मुझे पता था कि हम लोग को देखते हुए भरी है जी. और दूसरे दिन सुबह में जाते थे एज इट इज खड्डे. आज देखो तो उसी तरह खड्डे हो गए, मतलब जैसे थे वैसे ये होने चला. इसको जैसा भी हाईवे पे जो डामर का कौन सा सोल्यूशन लगा रहे वो लगाओ. अच्छा, पूरा कटिंग करके. कैसा मतलब कैसा काम होना चाहिए, क्या कहना चाहेंगे इस बारे में? प्रॉपर होना चाहिए. प्रॉपर होना चाहिए. प्रॉपर होना चाहिए. ऐसे खड्डे भर के मतलब नहीं, इसको पूरा कटिंग करके बारिश अभी रुकी है आज कर सकते हैं. लेकिन सर हर बार तो वो बारिश का बहाना ही दे रहे, बारिश का बहाना है तो बारिश के पहले भी लोग अच्छे से कर सकते थे. इसको आरसीसी करो, फुटता देते हैं इसका. इतना हिस्सा आरसीसी करो. इतना ही हिस्सा सर केवल खड्डे में दिख रहा है और हिस्सा हर साल फूटता है. हर साल. तो इसको आरसीसी करो. अच्छा, मजबूत होगी. ठीक है. आप क्या कहेंगे खड्डे के बारे में? आपने तो मनोर में खड्डे का कचरे की तो बहुत ज्यादा समस्या है, तो अभी आप खड्डे को तो सामने से ही देख रहे हैं. मेरा कहना यही है कि बस जनता ने ये सोचकर ये करना चाहिए कि खड्डे भरो ताकि किसी को तकलीफ ना हो. अच्छा, बोला तुम्ही. अच्छा, इथून रोज जातात येतात का? खड्डे दिसतात का? किती छान वाटतं खड्ड्यामध्ये प्रवास करताना. खड्ड्यांचा यमलुकी जाण्याचा रस्ता वाटला. हा, रस्ता नाही आहे, हा यमलुकी जाण्याचा रस्ता वाटला. यमदूताचा रस्ता आहे असं. अच्छा अच्छा असं. कामाच्या समोर काल 2 बाईकवाले ते पडले. दोन बाईकवाले काल पडले. अरे बापरे. जोडीला एक लेडीज होती, एक छोटी मुलगी होती. दुखापत झाली. एक मुलगी होती आणि एक लेडीज, एक बाई होती, एक मुलगी होती जोडीला. अच्छा, हा. एक दाम्पत्य होतं त्यांच्याकडे. छोटी मुलगी होती, रस्त्यातच पडली ती. इथे का पडली आज. अरे बापरे, खड्ड्यांमुळे पडली. मागून एखाद भरधाव गाडी असते त्याच्यावर गेली असते तर खूप मोठी दुर्घटना घडली असते. बरोबर. काय वाटतं खड्ड्यांचं जे लोक त्यांनी भूल जावे. हा, प्रशासनाला जागे त्या कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला पण धारेवर पकडून धरून आणि प्रशासनाने आपण काय नाही, प्रशासनच हप्ते खाते त्याच्यावर हे करतात. अच्छा, वरून तर खालपर्यंत हप्ते चालत. प्रशासन हप्ते खातोय म्हणून रस्ते खराब होतात. प्रशासनाची टक्केवारी बंद व्हायला पाहिजे. टक्केवारी बंद होता रस्ते चांगले होते. बरोबर. प्रशासन पहिलं तर प्रशासन आहे, त्याच्या मागची सुद्धा ठेकेदार आहे. तर पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद म्हणा अथवा इतर ठिकाणचे, पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इतर ठिकाणचे रस्ते म्हणा, सर्व रस्ते खड्ड्यात गेल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या कामात कोणाची किती टक्केवारी आहे, रस्त्यांच्या निकृष्ट कामासाठी जबाबदार कोण, ठेकेदार की अधिकारी की लोकप्रतिनिधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.